साल चालू झालं 1966. मामांची बकरी होती विजापूर जिल्ह्यामध्ये मुधोळ नावाचा तालुका, मुधोळ तालुक्यामध्ये निंगापूर नावाचं गाव. जून महिना चालू झाला ना मामा निंगापूर गावाला आलं. नुकतीच पावसाला सुरुवात झाली. लक्ष द्या थोडं, नुकतीच पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण जून महिना मामांनी बकऱ्यांसोबत घालवला. जुलै महिना चालू झाला. मामा बकऱ्या बरोबर फिरायचं देवानं बंद केलं. तळावर मामा तंबू मध्ये बसून असायचं. मामांबरोबर 3 भक्त होते मंडळी. 3 भक्त होते मंडळी. बडगावचे वीराप्पा कोणेकरे मामा त्यांना सावकार म्हणायचं. रामू गौंडी होते आणि निंगापूरचा व्यंकप्पा सावकार. 3 जण भक्त मामांजवळ होते. मामा सांगतील ते आज्ञा पाळत होते. मामा सांगतील ते काम करत होते. जुलै महिना संपला. ऑगस्ट महिना चालू झाला. तारीख होती मंडळी 16 ऑगस्ट 1966. मामाने आणखी 2 भक्तांना जवळ बोलून घेतला. औरणाळचे लक्ष्मण मोरे आणि नरतवडे गावचे बापूसाहेब मगदूम. अरे 8 दिवस बकऱ्यामध्ये थांबा म्हणून सांगितलं माझ्या देवानं. मामाने निंगापूर सोडण्यापूर्वी आदमापूरचे शंकरराव भोसले सरकार मामांच्या दर्शनासाठी आले. मामा तंबू मध्ये बसून असायचं. रात्रीच्या वेळेला आसमंताशी आरोळे मारायचं. जगातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये मामा बोलत होत, बाखणूक करत होत. पण ती भाषा मंडळी भक्त मंडळीला समजत नव्हती आणि माझ्या देवाला विचारण्याचं धाडस कोण करत नव्हतं. दुसरा दिवस उजाडला मंडळी. दुसरा दिवस उजाडला मंडळी. व्यंकप्पा सावकाराला मामा बोलायला लागले. अरे आता आदमापूरला जाऊया म्हणले. मामा आता तुम्ही फिरायचा भ्रमंती करायचं बंद करा. आमच्या निंगापुरामध्ये थांबा. आम्ही तुमची सेवा करतो, भक्ती करतो. त्यावेळेस माझ्या देवाने सांगितलं, अरे व्यंकप्पा, अरे बाळा, अरे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. तुझ्या मनातली तळमळ मला कळती. पण पुढे माझं भक्त जो इथं यायला लागले, अरे माझी माणसं जर इथं यायला लागली तर तुझ्या गावच्या डोंगरातलं लहान मोठं दगड सुद्धा त्यांची बुड पुसायला पुरणार नाही का? आज लाखानं भरलेली जत्रा आदमापुरातलं दृश्य मामाना पुढे दिसत होत. भक्त मंडळींनी विचार केला आणि कोल्हापूरचे मोठे तंबाखूचे व्यापारी गडिंग्लजचे रहिवासी शंकर मुसळे 4 चाकी अँबॅसेडर गाडी होती, त्यांना निरोप दिला. गाडी तळावर संध्याकाळी 5 वाजता निंगापुरात आली. गाडीचा नंबर होता मंडळी, अँबॅसेडर गाडी होती, BMU 1960 गाडीचा नंबर होता. भक्त मंडळी मामांकडे गेले. मामा अहो गाडी तळावर आले, गाडीमध्ये बसा, प्रवासाला सुरुवात करूया. मामा बोलायला लागले, अरे असं रात्रीच जायला मी काय कोण चोर आहे का रे? उद्या सगळ्या माझ्या भक्तासनी मी भेटणार, सुख दुःख विचारणार आणि जेवण झाली की निघणार. सकाळ झाली मंडळी. सकाळ झाली मंडळी. मामा तंबूच्या उजव्या बाजूला बसलं. 2 पायाच्या चवडीवर सूर्य उगवला होता. व्यंकप्पा सावकार समोर बसला होता. मामाने खिशामध्ये हात घातला, बिडी बंडल काढलं, व्यंकप्पा समोर जमिनीवर टाकलं. माझा देव बोलायला लागला, अरे व्यंकप्पा, अरे ही बिडी बंडल मी या जगात टाकलंय, याच्याकडे तुम्ही पाहायचं, याचं संरक्षण करायचं. पण जर काय कोणी ह्या बिडी बंडल मधली एखादी बिडी कोणी काढून वडीन म्हणला, त्याचा हात 6 महिन्याच्या आत नाही काढून टाकला तर जगात धनगर नाव सांगणार नाही. मामांनी सांगितलं. काय व्यंकप्पा कळालं का? मामा नाही नाही. अरे व्यंकप्पा, अरे बिडी बंडल म्हणजे या उघड्या सोडल्यावर माझी बकरी आहे, यांच्याकडे तुम्ही पहा, यांची सेवा करा, पण त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावू नका. जो कोणी माझ्या मेंढी माऊलीच्या केसाला जरी नुसता धक्का लावतो म्हणला तर त्याचा हात बारू धनगर 6 महिन्याच्या आत काढतोय बघ. मामांनी सांगितलं, अरे माझ्या गाड्यांना बोलवा सगळे. जसा निरोप कळाला गाड्यांना, सगळी गडी मामांच्या समोर येऊन बसली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मंडळी दुःख होत. मामा बोलायला लागला,
अरे कुणाला जायचं असेल घरी त्यांनी खुशाल घरी जावा, कुणा कुणाचा किती किती पगार शिल्लक बाकी असेल माझ्या समक्ष मागून घ्या, जाणारे जावा, एसटी खर्चाला पैसे घ्या, माझी कुणाला बी आडकाठी नाही. पण एक बी भक्त बोलाय तयार नव्हता. त्यावेळेस माझ्या देवाने सांगितलं, अरे माझ्या बाळांनो, अरे बालू धनगर मेला म्हणशीला तर चुकशीला. जो हाय म्हणाल त्याला मी हाय, जो मेलाय म्हणाल त्याला मी कवाच नाही. अरे जो माझी जशी चाकरी करल तसा मी त्याचा पगार पुढे बी देईल. पण मामा सांगायचे कोणत्या रूपाने देईल ते नाही सांगता येणार. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी जावा, तुमच्या पायाच्या टाच खाली म्याच आहे असं समजा. इथून पुढे तुम्हाला या बी म्हणणार नाही, आल्यानंतर जावा बी म्हणायचं नाही. इथून पुढे तुमचा पगार देतोय असं बी म्हणणार नाही आणि देत नाही असं बी म्हणायचं नाही. ज्यावेळेस द्यायची येईल त्यावेळेस देईल. कदाचित ह्या जन्मातला पगार मी पुढच्या जन्मातही देईन. पण माझ्या लेकरांनो बाळांनो, जगाच्या पाठीवरून संकट येईल तेव्हा नुसतं माझं फक्त नाव घ्या, मी तुमच्या जवळच आहे असं म्हणून मामांनी हात जोडलं. मंडळी देवाने सगळ्यांना हात जोडलं. जेवण झाली. प्रसादाला कोणाला चव लागत नव्हती. देव उभा राहिला माझा देव. सगळ्यांना लहान थोराला देवानी नमस्कार केला. रे चलतो बाबा माझ्या मुलखाला. शेजारी एक म्हातारी आली, देवा सगळं इथं सोडून चालला का? अरे माझं जे जे काय आहे समज या जगाच आहे. तुझं काय असेल, तुला बरोबर न्यायचं असेल तर ने. शेजारी मंडळी व्यंकप्पा सावकार ढसा 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 रडायला लागला. मामा जवळ गेलं. अरे बाळा, अरे रडू नकोस बाळा, चलतो बाबा माझ्या मुलखाला. तुझी माझी भेट आता वैकुंठातच. आणि त्या वेळेला मंडळी समोर 14 नंबर पालखीचे कारभारी, हलाप्पा कारभारी, त्यांचे आजोबा मंडळी दुर्गाप्पा सुरानावर समोर होते. बोलायला लागले, मामा तुम्ही कुठं चालला, तुम्हाला ठावे. मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत केलं आणि पुढे बकरी राखून घेतली. दुर्गाप्पा सुरानावरला मामा बोलायला लागला, अरे बकरी राखली, लई सेवा केली, अरे बकऱ्यात राहून मोक्ष मिळवलाच की रे. मामा गाडीमध्ये बसलं. गाडी चालू झाली. एवढ्यात मामाने रामू गौंडीला आवाज मारला. पैशाचं पाकिट हातावर ठेवलं. 8 दिवसात बकरी परतीच्या मार्गाला लाव म्हणून सांगितलं. गाडी चालू झाली. मंडळी निंगापूर, मुधोळ, चिक्कोडी, आदमापूर प्रवास चालू झाला. भक्त मंडळी कुजबुज करायला लागले. मामांना आता कोणत्या गावाला न्यायचा? मामा जोरात बोलायला लागला, अरे भडगावच्या सावकारा, काय म्हणतोस का? मामा असं करा, तुम्ही आमच्या भडगावला चला. मामांनी सांगितलं, अरे माझी माणसं जर तिथे यायला लागली, माझे भक्त जर तिथे यायला लागले, अरे तुझ्या गावच्या नदीचं फुकटचं पाणी सुद्धा आणून माझ्या भक्ताला द्यायला जमणार नाही, झेपणार नाही. थोड्या वेळानंतर अरुणाचे लक्ष्मण मोरे मामांना सांगायला लागले, मामा तुम्ही आमच्या अरुणाला चला. अरे लक्ष्मण मोर्या, तुझ्या घरात झोंधळत आहेत का रे? आहेत की मामा, 10-12 होती. अरे माझी भक्त जर यायला लागली, माझी माणसं जर तिथे यायला लागली, तू तुझ्या गावचे सगळं धान्य जरी गोळा केलं तरी ते पुरणार नाही का? मामाने सांगितलं, अरे ज्या दिवशी 20 खंडी मीठ जेवणामध्ये पडल, ऐका, 20 खंडी मीठ जेवणामध्ये ज्यावेळेस पडल, तिथून पुढे माझी जत्रा चालू होती. मग लक्षात घ्या, 20 खंडी मीठ पडल अन्नामध्ये जेवणामध्ये, म्हणजे किती मोठी जत्रा होईल. गाडी चालू झाली मंडळी. तोपर्यंत गाडी आदमापूर गावामध्ये आली. मरगुबाईच्या देवळाजवळ सगळी भक्त मंडळी थांबले गेले. मंदिर परिसर झाडगोडोत केला. समोर भक्त मंडळी बसले आणि मामा बोलायला लागलं, अरे भडगावच्या सावकारा, एवढी बकरी माझी तुझ्या नावाने लिहून घे. मामा मला काय करायचं तुमची बकरी? अरे लक्ष्मण मोर्या, माझी एवढी बकरी तरी तुझ्या नावाने लिहून घे. मामा अहो तुमचं कारभार आणि तुमची बकरी म्हणजे हत्तीचं मड आहे, माझ्याच्यानं पेलवणार नाही. अरे माझ्या बकऱ्यांचं काय करायचं ठरवलंय मामांनी सांगितलं. अरे त्यावेळेस भक्त मंडळी बोलायला लागले, मामा
तुम्ही आहात तोपर्यंत ती बकरी सांभाळा, तुमच्या नंतर आम्ही ती सगळी बकरी विकतो, पुणे बेंगलोर हायवेवर निपाणी या ठिकाणी जागा घेतो, तिथं शाळा कॉलेज काढतो. अरे रांडेच्या माझी बकरी कायची नाही. विष्णू चौधरी मध्येच बोलला, मामा हे चालायचं कसं? अरे चालायचं कसं, चालतंय का नाही ते माझं मी बघून घेतो. त्यावेळेस भीमा नावाचा कुत्रा होता, ज्यानं मामांनी हयातभर एकादश करून घेतली. भीमा नावाचं कुत्र मंडळी एकादश धरत होतं. आज किती लोकांना एकादश असती मंडळी, सगळ्यांनी एकादशी धरायची. मामांच्या तळावरचं कुत्र जर एकादश धरत, आपण माणसे मंडळी लक्षात घ्या. मामांनी हयातभर त्या कुत्र्या कोण, भीमा नावाच्या कुत्र्या कोण एकादश करून घेतली. भीमा नावाच्या कुत्र्याला मारुती नावाच्या गाढवाला मामाने सांगितलं, अरे माझं मुख्य प्राणी बकरी राखतील. दिवसभर त्या मुख्या प्राण्याने बकरी राखली. बकरी पिकामध्ये इकडे तिकडे जायला लागली की मारुती नावाचं गाढव जायचं, फुरफुर करायचं, मुख्य गटाकळ वळवायची. त्यावेळेस गावकऱ्यांच्या लक्षात आलं, परत समोर सगळे भक्त मंडळी पंच मंडळी बसलेले. मामाने सांगितलं, अरे जोपर्यंत माझी बकरी तुम्हाला सांभाळता येते तोपर्यंत सांभाळा, आणि ज्या दिवशी सांभाळणं होणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. अरे तिथल्या दगडाने जर बकरी राखली नाही तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही म्हणून मामांनी मिशीवर ताव मारला. सगळ्या भक्त मंडळी पंच मंडळी मामांचा कारभार हातामध्ये घेतला आणि 4 सप्टेंबर 1966 या दिवशी मामांनी महासंजीवन समाधी घेतली. आज मंडळी 59 वर्ष पूर्ण झाले. इथं कोण मालक नाही, नोकर नाही, चाकर नाही. माझ्या देवाने सांगितलं, मी आज समाधी घेतल्यानंतर पुढे 12 वर्ष बकरी राखा, तिथनं पुढे मी राखतो. 12 वर्ष एवढा त्रास झाला लोकांना मंडळी. आज मंडळी सगळीकडे देव बाळू मामा दिसतोय, ज्याच्या त्याच्या नावा मुखामध्ये मंडळी मामांचं नाव आहे. मामाने सांगितलं, अरे जगात निशाण फिरणारे माझं जगात सांगितलं, कोण रांडाचा आडवा येतोय. मामांचं निशाण म्हणजे मामांची बकरी. अरे जगात झेंडा दिसल या बाळू धनगराचा, आणि बाळू धनगराचा राजवाडा बघाया समज जग येईल. मंडळी बघा, मामांचा भव्य दिव्य राजवाडा बघाय. आपण गेलो यात नवल नाही, जर्मनीतून लोक आली, मामांचे कपडे नेले, तिथं पटका धोतर मंदिर बांधले. जर्मनीत रोज पूजा अर्चा होते. जगात झेंडा दिसल या बाळू धनगराचा. पाठीमागे 3-4 वर्षापूर्वी मंडळी कोरोनाच्या नंतर मंडळी इकडं न्यूझीलंड देशामध्ये ऑकलँड शहरामध्ये मामांच्या मूर्तीची स्थापना झाली. अरे 7 समुद्राच्या पलीकडे देव गेलाय. जगात झेंडा दिसल. कलियुगात देवाने एकदा बाकीत केलं. देवाने सांगितलं मंडळी, या कलियुगाच्या शेवटाला समजा देव बोंबलत जात्याल, फक्त एकट्या बाळू मामा नावाची घंटा वाजल. देवाने सांगितलं, खरोखर देव लय मोठा आहे. जेवढी सेवा करा तेवढा मेवा देणार आहे देव. सगळ्यांनी आता ज्यांना शेण आणणं शक्य आहे तेवढ्यांनी शेण आणायचे मंडळी. उद्या संध्याकाळीच ना, उद्या सकाळी शेण इथं तळावर घेऊन यायचंय, सारवण्याचं काम करायचंय. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. उद्या अमावस्याचा दिवस आहे, भर दिवाळीचा दिवस. साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा, दिवाळी दसरा, दिवाळी सुद्धा देव पण आलाय मंडळी. खरोखर